वेलकम टू खारुताई चॅनल. आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सचे सम सॉल्व करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण जो पेज नंबर 257 वरती इलस्ट्रेशन 2 आहे तो सॉल्व करणार आहोत. इलस्ट्रेशन 2 रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स हा टेक्स्टबुक मधला सम आहे आणि आपल्याला माहिती आहे हे बिफोर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स बिफोर टीबी इज प्रिपेअर्ड त्याचा सम आहे, कारण त्यामध्ये सस्पेन्स अकाउंटचा अजून एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. मग त्या दृष्टीने टेक्स्टबुकमध्ये त्याचं सोल्युशन आहे. सोल्युशन आपण टेक्स्टबुक प्रमाणेच घेऊया. टोटल ऑफ द रिटर्न इनवर्ड बुक वॉज ओव्हरकास्ट बाय ₹200. टोटलिंग रिलेटेड काही पण आलं तर आपल्याला माहिती आहे की काय होणार आहे, डेबिट्स आणि क्रेडिट्स इक्वल नसणार आहेत. काहीतरी इश्यू आहे. टोटलिंग एरर जेव्हा होतो तेव्हा कुठे ना कुठेतरी डेबिट किंवा क्रेडिटचं टोटल चुकलंय. त्यामुळे होणार काय, ट्रायल बॅलन्स मिसमॅच होणार आणि असे वन साइडेड एरर्स असतात. त्यामुळे ट्रायल बॅलन्स इम्बॅलन्स होतो. त्यामुळे आपल्याला जर आपण ट्रायल बॅलन्स बनवत असेल तर त्याचा डिफरन्स आपल्याला सस्पेन्स अकाउंटमध्ये टाकावा लागणार, बरोबर आहे. आणि त्या सस्पेन्स अकाउंट थ्रू आपल्याला ॲडजस्टमेंट एंट्रीज पास करावं लागणार. आणि जर बिफोर ट्रायल बॅलन्स आपण जर हे चुका शोधून काढले तर आपल्याला तिकडच्या तिकडे ते करेक्ट करायचं आहे. आणि करेक्शन करताना आपण नोट लिहितो. असा हा त्याचा सिंपल कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आपल्याला हे ट्रायल बॅलन्सचा संबंध आहे की नाही हे समजण्यासाठी आधी आपल्याला आयडेंटिफाय करायला काय पाहिजे की एरर वन साइडेड आहे का. वन साइडेड म्हणजे काय, डेबिट तरी चुकले किंवा क्रेडिट चुकले, दोन्ही इक्वल चुका झाल्या असेल तर त्याचे आपण काय करतो, आधीच्या इलस्ट्रेशनमध्ये जसं बघितलं तसं आपण एंट्री पास करून सॉल्व करतो, एरर रेक्टिफाय करतो, करेक्ट करतो. वन साइडेड असेल तर आपल्याला डिफरन्स मिळणार, बॅलन्सचा डिफरन्स मिळणार आणि तो आपल्याला मग आपल्याला बघायला लागतं की बिफोर ट्रायल बॅलन्स आहे का आफ्टर ट्रायल बॅलन्स आहे. तर अशा बॅकग्राऊंडवरती आपण आता इलस्ट्रेशन 2 सॉल्व करायला सुरुवात करूया. इथे रिटर्न इनवर्ड. आता किती जणांना रिटर्न इनवर्ड म्हणलं की कन्फ्युजन होतं, म्हणजे काय, सेल्स रिटर्न की परचेस रिटर्न. आता तुम्ही रिटर्न म्हटलं ना, गुड्स रिलेटेड जे अकाउंट्स आहेत त्यामध्ये गुड्सचं डायरेक्शन बघा, बाहेर चाललंय का आत येत आहे. आता हे काय रिटर्न इनवर्ड आहे, गुड्स आत येत आहेत. तर गुड्स आत कधी येतात, बाहेर गेल्यावर आत येतात ना. म्हणजे बाहेर जाताना ते सेल्स होते, मग आत येताना ते काय असणार, सेल्स रिटर्न असणार ना. त्यालाच आपण सेल्स रिटर्नलाच आपण रिटर्न इनवर्ड म्हणतो, रिटर्न इनवर्ड बुक म्हणतो. नावं अशी वेगवेगळी असल्यामुळे काही लोकांना कन्फ्युजन होतं, म्हणून हे क्लिअर केलं. तर ही एंट्री कुठली आहे, सेल्स रिटर्नची एंट्री आहे. मग आता या क्वेश्चनमध्ये झालं काय, सेल्स रिटर्नची जी बुक आहे, रिटर्न इनवर्डची जी बुक आहे त्या बुकमध्ये आपलं टोटलिंगचं एरर झालं असणार. म्हणजे सेल्स रिटर्नची जी टोटल आहे ती ओव्हरकास्ट झाली आहे. म्हणजे जी काय टोटल आहे ती +200ने एक्स्ट्रा झालेली आहे. मग आपण काय करणार, जेव्हा रिटर्न इनवर्ड सेल्स रिटर्नचं अकाउंट बनवणार तेव्हा त्याच्यामध्ये आता सेल्स होतो तेव्हा आपण क्रेडिट करतो आणि सेल्स रिटर्न होतात तेव्हा आपण डेबिट करतो, बरोबर. तर ह्याच्यात ₹200 एक्स्ट्रा पडलेले आहेत, डेबिट एक्स्ट्रा झालेलं आहे, ओव्हरकास्ट झाले ना. आपण असं दाखवलंय की सेल्स रिटर्न ₹1000 होते तर आपण चुकून ₹1200 दाखवले, असं एरर आहे. तर मग आपल्याला ह्याच्यासाठी काय करायचं आहे, तर सिम्पल एक म्हणजे हे जर्नल एंट्री नाही चुकली आहे, आपण पोस्टिंग करताना टोटलिंग करताना एरर केलंय. तर आपल्याला फक्त हे चुकून डेबिट केलं ना तर इथे क्रेडिट करावं लागणार आणि इथे नोट लिहावं लागणार की हे आपण ₹200 का क्रेडिट केलंय. मग आपण नोट लिहिताना काय लिहिणार, नो जर्नल एंट्री इज रिक्वायर्ड ॲज इट इज अफेक्टिंग ओनली वन अकाउंट. इथे फक्त सेल्स रिटर्नला अफेक्ट करतोय ना, ॲज इट इज. मग आता करायचं काय आहे, फक्त सेल्स रिटर्न म्हणजे इथे त्यांनी काय लिहिलंय, रिटर्न इनवर्ड ना, रिटर्न इनवर्ड अकाउंट, रिटर्न इनवर्ड अकाउंट इज टू बी काय केलं पाहिजे, चुकून डेबिट केलं होतं तर त्याला आता आपल्याला क्रेडिट केलं पाहिजे. डेबिटला रिव्हर्स करायला आपल्याला क्रेडिट करायचं. रिटर्न इनवर्ड अकाउंट इज टू बी क्रेडिटेड टू रिव्हर्स ओव्हरकास्ट ऑफ ₹200. किंवा टेक्स्टबुकमध्ये कसं लिहिलं आहे, रिटर्न इनवर्ड्स अकाउंट इज टू बी क्रेडिटेड विथ ₹200 टू कॅन्सल एक्सेस डेबिट गिवन. टू कॅन्सल एक्सेस डेबिट गिवन
किंवा टू रिव्हर्स एक्सेस डेबिट. आणि इथे अमाऊंट काय येणार, काही नाही, कारण ही जर्नल एंट्री नाही आहे. तर दुसरं ट्रान्झॅक्शन, रेंट ऑफ ₹800 पेड टू मिस्टर अमित हॅज बीन डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. हे तर आपण आत्तापर्यंत सगळ्या सम्समध्ये बघितलं आहे की रेंट आहे, तर रेंट हा एक्सपेन्सच्या अकाउंटमध्ये आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपण चुकून काय केलंय, ज्याला पे केलंय, अमितला पे केलंय, त्याच्या अमितच्या अकाउंटमध्ये हा इफेक्ट केलेला आहे, चूक झालेली आहे. तर मग करेक्ट एंट्री काय हवी होती, म्हणजे रेंट एक्सपेन्सला आपण करणार काय, डेबिट करणार ना. आपण एक्सपेन्सेस अँड लॉसेसला डेबिट करतो, म्हणून आपण रेंट अकाउंटला डेबिट केलं असतं ₹800ने. पेड, पेमेंट कशाने झाले आहे, कशाने का झाले असेल ना, कॅश असेल, बँक असेल, तर कशाने का पेमेंट केली असेल ना, ती बरोबर केली आहे. आणि म्हणजे राईटमध्ये पण तेच येणार आहे, म्हणजे ही राईट एंट्री आहे. आणि रॉंग एंट्रीमध्ये काय केलं आहे, रेंटच्या ऐवजी अमितला पे केलं. मग आपण अमितला ॲज अ रिसिव्हर ऑफ बेनिफिट आपण त्याला डेबिट केलं आहे ना, डेबिट द रिसिव्हर प्रमाणे आपण अमित अकाउंटला डेबिट केलं आहे. टू कॅश ऑर बँक, जे काय असेल ते. मग हे जे कॅश ऑर बँक आहे हे तर बरोबरच आहे, म्हणून ह्याचा काही इफेक्ट येणार नाही. चुकलंय काय, अमित चुकलंय, ते नाही करायला हवं होतं, तर ह्याला आपण रिव्हर्स करणार क्रेडिट इफेक्ट देऊन. आणि करायला काय हवं होतं, रेंट अकाउंट डेबिट करायला हवं होतं, जे नाही केलंय, जे करायला हवं होतं ते करूया. मग एंट्री कशी येणार, सेकंड एंट्री. कलर पेन वापरू का, तुम्ही मला फीडबॅकमध्ये सांगा कलर पेन युजफुल असेल तर. मग इथे येणार रेंट अकाउंट डेबिट, जे करायला हवं होतं आणि नाही केलंय, मग आपण आता करतोय. करेक्शन, रेंट अकाउंट डेबिट. आणि टू काय करतोय, अमित अकाउंटला जे डेबिट केलं ते चुकीचं आहे, त्याला आपण रिव्हर्स करतोय क्रेडिट करून टू अमित अकाउंट. अमाऊंट आहे 800. बिंग, क्वेश्चनमधूनच आपल्याला नरेशन मिळणार. बिंग काय, रेंट पेड टू अमित वॉज रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. बिंग रेंट पेड टू अमित रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. नाव रेक्टिफाईड किंवा नाव करेक्टेड. सिम्पल. आता हा थर्ड सम, गुड सोल्ड टू मिस्टर अभिराज ₹350 have been entered in purchase day book as 530. म्हणजे जे सेल केलंय त्याला आपण परचेस दाखवलंय आणि अमाऊंट सुद्धा चुकली आहे, 350ची आपण 530 केली आहे. तर दोन चुका आहेत, ह्याच्यात मिस्टेक होऊ नये म्हणून जी करेक्ट आणि रॉंग एंट्री आहे दोन्ही, ती समोर रफमध्ये लिहिली तर बरी पडेल, सुरुवातीला प्रॅक्टिसच्या टायमाला तरी ॲटलिस्ट. मग आता इथे करेक्ट एंट्री काय हवी होती, गुड्स सोल्ड टू अभिराज 350. मग एंट्री काय झाली असती आपली, अभिराज इज द रिसिव्हर ऑफ गुड्स, तर अभिराजला आपण डेबिट करणार, डेबिट द रिसिव्हर 350 टू सेल्स, सेल्सला आपण क्रेडिट करतो, क्रेडिट द इन्कम्स किंवा वॉट गोज आउट, गुड्स बाहेर चाललेत ना त्याप्रमाणे हा आपण 350ला इफेक्ट देणार. आणि इथे झालंय काय, एंटर्ड इन परचेस डे बुक ॲज 530, म्हणजे आपण परचेस म्हणून रेकॉर्ड केलं ह्याला, बरोबर. परचेस अकाउंट डेबिट केलं असणार आपण चुकून, कितीने, 530ने. इथे अमाऊंट पण चुकली आहे, 530 टू. मग परचेस डे बुकमध्ये जेव्हा अभिराजचं नाव दिलंय तर त्याच्या नावाला आपण क्रेडिट केलं असणार ना, टू अभिराज. म्हणजे एक तर त्याला डेबिट करायचं होतं, तर डेबिट नाही केलं, म्हणून आपण त्याला क्रेडिटर म्हणून दाखवलंय, डबल मिस्टेक आपण केलेली आहे. टू अभिराज 530. मग आता ह्याची जर कंबाईन एंट्री पास करायची असेल तर अभिराजचं काय होणार, हे करेक्ट आहे ना, हे डेबिट मारायला हवं होतं आणि ते आपण मारणार 350, प्लस हे जे क्रेडिट नाही मारायला हवं होतं त्याला आपण काय करणार, डेबिट इफेक्ट देणार. म्हणजे ह्या 530 इथे अजून आपण ॲड करणार, बरोबर. मग ही होणार 880ची एंट्री, डेबिट इफेक्ट. आणि क्रेडिटमध्ये काय येणार, हे करायला हवं होतं, जे नाही केलंय ते करणार, सेल्स टू सेल्स, क्रेडिट करायला हवं होतं ते आपण करणार. परचेस डेबिट केलंय, जे नाही करायला हवं होतं ती परचेस नाहीच आहे, मग आपण हे पण डेबिट रिव्हर्स करणार, हे रॉंग आहे त्याला आपण क्रेडिट करणार, 530ने हा एक इफेक्ट येणार. मग आपली एंट्री काय बनणार, पहिलं अभिराज अकाउंट डेबिट, त्यामध्ये 880 आलं कसं,
तर 350चं डेबिट करायला हवं होतं, ते केलंय, प्लस 530चं चुकून क्रेडिट केलं होतं, ते पण रिव्हर्स केलंय, म्हणून हे 880 आलं. आणि क्रेडिट काय करायला हवं होतं, टू सेल्स, सेल्सची एंट्री आहे ना, म्हणून टू सेल्स 350 आणि टू परचेस 530, म्हणजे हे जे परचेस डेबिट केलंय ह्याला आपण क्रेडिट करून रिव्हर्स केलं, अशी ही एंट्री झाली. नरेशन काय लिहिणार, बीइंग, क्वेश्चनमधूनच मिळणार आपल्याला, गुड सोल्ड टू अभिराज रॉंगली रेकॉर्डेड इन परचेस डे बुक ॲज 530. अमाऊंट पण लिहूया, बीइंग गुड सोल्ड टू अभिराज ₹350 wrongly entered in purchase day book as 530, now rectified. बरं, ही झाली आपली तिसरी एंट्री. मग आहे आपली चौथी एंट्री, रिपेअर्स टू फर्निचर ₹300 हॅव बीन डेबिटेड टू फर्निचर अँड फिक्स्चर्स. ॲसेट म्हटलं फिक्स्ड ॲसेट रिलेटेड काय आलं तुम्हाला हे माहिती आहे, हे काय आहे, प्रिन्सिपल ऑफ एरर्स आहे. काय, रिपेअर्स हा नॉर्मल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे आणि त्याला आपण काय केलंय, डेबिट केलंय फर्निचरला, ॲसेटला आपण काय केलं ह्याचा अर्थ कॅपिटलाइज केलंय. फर्निचरच्या कॉस्टची व्हॅल्यू आपण वाढवली आहे, कॉस्ट व्हॅल्यू फर्निचरची कॉस्ट आपण वाढवली आहे, जे रॉंग आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे आपण फक्त ॲसेट नवीन असतं तोपर्यंत त्याचा जो काय खर्च होतो तेच कॅपिटलाइज करतो. एकदा ॲसेट वापरायला सुरू केला त्यानंतर जे काही एक्सपेन्सेस होतात ते आपण रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणून एक्सपेन्स आउट करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये त्याला इफेक्ट जातो. फर्निचर्स अकाउंटमध्ये आपण त्याला डेबिट नाही करत. तर मग करेक्ट एंट्री काय होती, रिपेअर्स एक्सपेन्स आहे तर त्याला रिपेअर्सला आपण डेबिट करणार. टू कॅश किंवा बँक असं ना, आता छोटी अमाऊंट आहे तर आपण कॅश घेऊ शकतो. आणि आपण केलं आहे काय, फर्निचर अँड फिक्स्चर्सला डेबिट केलं आहे. टू कॅश म्हणजे राईट अँड रॉंगमध्ये टू कॅश सेमच केलं आहे, बरोबर केलं आहे, हे बरोबर आहे आणि ते आपण ऑलरेडी केलं आहे म्हणून कॅशला काही इफेक्ट जाणार नाही. इथे अभिराज होते पण त्याला इफेक्ट वेगवेगळे होते बघा, हा कन्फ्यूज होऊ नका. अभिराजला डेबिट केलं आहे तर इथे डेबिट असतं तर आपण काय केलं नसतं, पण इथे एक तर डेबिट करायला हवं होतं आणि तरी त्याला क्रेडिट केलं आहे, तर हे चुकतंय. जे करायला हवं, जो इफेक्ट द्यायला हवा तोच दिला असेल तर आपण त्याला इग्नोर करतो कारण की ते करेक्ट आहे म्हणून. चुकलंय काय, आपण रेक्टिफिकेशनमध्ये आपण फक्त चुका शोधतो ना, आपल्याला फक्त चुका करेक्ट करायच्या आहेत. मग इथे चूक काय, डेबिट करायला हवं होतं नाही केलंय तर करूया, आणि हे नाही करायला हवं होतं, फर्निचर अँड फिक्स्चर्सला डेबिट नाही करायला हवं होतं, त्याला आपण रिव्हर्स इफेक्ट देऊन क्रेडिट करणार. मग एंट्री काय होणार, रिपेअर्स अकाउंट डेबिट, एक्सपेन्सला आपण डेबिट करतो 300 टू फर्निचर अँड फिक्स्चर्स पूर्ण लिहा 300, आणि नरेशन आपण क्वेश्चनमधूनच घेऊ, बीइंग रिपेअर्स टू फर्निचर रॉंगली डेबिटेड टू फर्निचर अँड फिक्स्चर्स अकाउंट नाव रेक्टिफाईड. आता हे पाचवं ट्रान्झॅक्शन, कमिशन रिसीव्ड ₹200 हॅज बीन पोस्टेड. पोस्टेड हा शब्द वापरला टू द डेबिट ऑफ कमिशन अकाउंट. म्हणजे झालंय काय, कमिशन रिसीव्ड हे इन्कम आहे, इन्कमला आपण काय करतो, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स या रूल प्रमाणे ह्याला क्रेडिट करायला हवं होतं, आपण डेबिट केलंय पोस्टिंग करताना. तर मग ह्याची एंट्री येणार नाही आपल्याला. कमिशन अकाउंटमध्ये कमिशन अकाउंट असणार ना, इथे आपण करायला काय हवं होतं, इथे 200 दाखवायला हवं होतं आणि आपण त्याला चुकून 200 इथे दाखवलंय. तर मग हा 200 आधी आपण एक 200 करेक्ट एंट्री म्हणून मारू आणि हे जे 200 आहे हे रिव्हर्स करण्यासाठी अजून एक 200ची एंट्री मारू. पोस्टिंग करू, एंट्री नाही. म्हणजे इन टोटल आपल्याला 400ची क्रेडिट पोस्टिंग करायची आहे. एंट्री तर मारली आहे ना, आता जर्नल एंट्री मारून झालेले आहेत, एंट्री बरोबर मारली आहे, पण आपण पोस्टिंगमध्ये गडबड केलेली आहे फक्त. तर आपल्याला फक्त पोस्टिंग मग इथे करेक्ट करण्यासाठी असं इफेक्ट द्यायचं आहे. आणि मग आता हे असं अचानक का केलं तर इथे आपण नोट पण लिहिणार हे. तर मग आपण ह्याला कसा इफेक्ट दिलाय त्याचा आपण इथे नोट लिहिणार, नो जर्नल एंट्री रिक्वायर्ड ॲज इट इज अफेक्टिंग
ओनली वन अकाउंट. आणि ते करेक्ट करण्यासाठी आपण काय करणार आहे, कमिशन अकाउंटला क्रेडिट करणार आहोत. कमिशन अकाउंट इज टू बी क्रेडिटेड विथ ₹400. 400 कुठून आलं, ह्या दोघांचा इफेक्ट, एक करेक्ट एंट्रीसाठी आणि एक रॉंग एंट्री रिव्हर्स. हे 200 जे करायला हवं होतं क्रेडिट पोस्टिंग त्यासाठी, आणि हे 200 हा आधीचा डेबिट आहे तो रिव्हर्स करण्यासाठी. ओके, असे हे आले आपले ₹400. आणि आता लास्ट क्वेश्चन, अ चेक फॉर ₹320 इश्यूड टू मिस्टर राम हॅज बीन रॉंगली एंटर्ड इन द कॅश कॉलम ऑफ द कॅश बुक. आता पेमेंट केली आहे, ह्याची एंट्री बरोबर झाली आहे की पेमेंट केली आहे कुणाला, तर रामला, पण कुठल्या मोडने केलं आहे ह्याच्यामध्ये मिस्टेक आहे. आपण चेक इश्यू केलं आहे म्हणजे बँकने पेमेंट झाली आहे, पण ती कॅशबुकमध्ये रेकॉर्ड झाली आहे चुकून. आपण राम इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट ह्याला आपण डेबिट केलं असणार, आणि क्रेडिट बँकला करायच्या ऐवजी आपण चुकून कॅशला क्रेडिट केलं आहे. मग हा क्रेडिट इफेक्ट रिव्हर्स करण्यासाठी आपण ह्याला डेबिट करणार आणि बँकला क्रेडिट करणार, जो करेक्ट इफेक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये 2 साइडेड एरर्स आहेत, हे आपण एंट्रीने पास करू शकतो, करेक्ट करू शकतो. आपली एंट्री होणार आहे, करायला काय हवं होतं, बँकने क्रेडिट करायला हवं होतं टू बँक 320, आणि आपण केलं काय, कॅशला चुकून क्रेडिट केलंय, त्याला रिव्हर्स करण्यासाठी आपण कॅशला डेबिट करणार. कॅश अकाउंट डेबिट 320. तर असे हे आपले एंट्री झाले. आपण ह्याचं नरेशन पण इथूनच लिहूया. बीइंग चेक इश्यूड टू राम wrongly entered in cash book, wrongly entered in the cash column of cash book, now rectified. तर असा हा आपला झाला इलस्ट्रेशन 2. ह्याच्यामध्ये आपण बिफोर प्रिपेअरिंग ट्रायल बॅलन्स असं अझम्पशन घेतलंय, त्यामुळे जे काय टोटलिंग, जे काय वन साइडेड एरर्स असतील, म्हणजे इथे ओव्हरकास्ट असेल किंवा इथे रॉंग पोस्टिंग आहे, रॉंग साईड पोस्टिंग आहे, कमिशन अकाउंटमध्ये चुकीची पोस्टिंग केली, तर त्याला आपण जर्नल एंट्री देत नाही असं लिहितो. नो जर्नल एंट्री रिक्वायर्ड ॲज इट इज अफेक्टिंग ओनली वन साइडेड अकाउंट. आणि त्यासाठी जे काही इफेक्ट दिला, आता इथे आपण काय इफेक्ट दिला, इथे हा आपण ₹200 रिव्हर्स करण्यासाठी आपण रिटर्न इनवर्डला क्रेडिट केलं, ते लिहिलं इथे. आणि इथे आपण कमिशन अकाउंटला क्रेडिट करायला हवं होतं, त्याचं डेबिट केलं, तर त्याचा क्रेडिटचा आणि डेबिट रिव्हर्सचा क्रेडिट असे करून ₹400 आपण इफेक्ट दिला, हे लिहिलं. म्हणजे आपण कसं करेक्ट केलं ते इथे लिहितो, तरी पण इथे अमाऊंट नाही येणार, पण इथे आपण त्याचं करेक्शन कसं केलंय ते लिहितो पोस्टिंगमध्ये. तर असा झाला हा तुमचा पेज नंबर 257 वरचा इलस्ट्रेशन 2. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.